हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूयात 14 एप्रिलचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे सगळे डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा विक्रम बोलतो की महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा वेल सेटल या अशा यंग हँडसम आणि वेल सेटल प्रतीकसाठी ते आपल्या रम्याचा हात मागण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, वा बाबा, चांगली बातमी दिली रम्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा वसू बोलते, हे असं परस्पर कसं काय ठरवलं तू विक्रम? सगळ्यात आधी मला विचारायला हवं होतंस तू. तेव्हा विक्रम बोलतो, अगं हो हे काय आता सांगतोच आहे ना मी. तेव्हा वसू बोलते, हे असं सगळ्यांसमोर नाही, मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्या रम्याला कधी बघितलं त्यांनी आणि अशी कशी सरळ मागणी घातली? मला तर वाटतंय ना तूच त्यांना परस्पर फोटो पाठवला असशील हिचा. तेव्हा विक्रम बोलतो, नाही असं काही झालं नाही. अगं मी ना या मुलांच्या संगीत सोहळ्याची लिंक त्याला पाठवली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या रम्याला बघितलं असावं आणि विचारलं ही सुंदर मुलगी कोण आहे म्हणून. आणि खरंच त्या संगीत सोहळ्यामध्ये रम्या काय अप्रतिम मुलगी दिसत होती. नाही, तिच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही असं होणारच नाही. तेव्हा मिथून बोलतो, अरे वा वा वा, लग्नानंतर डायरेक्ट अमेरिका, ग्रीन कार्ड, आय लाईक दिस रम्या. तेवढ्यात मंजू बोलते, दादा अमेरिकेला कुठे राहणार? तेव्हा मिथून बोलतो, बेळगावला. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा मिथून बोलतो, वसुताई अहो जरा हसा ना, दादाने एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली, जरा हसा. तेव्हा माननी बोलते, वसुताई खरंच रम्या त्या घरात सुखाने राहील, कारण माणसं खूप प्रेमळ आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, आणि मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे. तेव्हा रम्या रागाळीतून उठून जाते, वसूही उठायला लागते. तेव्हा विक्रम बोलतो, वसुताई तू बस. हे बघ, हे सगळं ऐकून रम्याला धक्का बसला असेल कदाचित, पण तू तरी आता तिच्यासारखी होऊन विचार नको ना करूस. आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं होत नाही, हे समजव जरा तिला प्लीज. तेव्हा माननी बोलते, वसुताई रम्याचे बाबा असते तर त्यांनी हेच केलं असतं जे आज यांनी केलंय. तेव्हा मिथून बोलतो, वसुताई लहान तोंडी मोठा घास घेतोय. खरं तर दादा वहिनींना 100% मार्क दिले पाहिजे. अहो पोटच्या पोरीसारखं, पोटच्या गोळ्यासारखं तिची काळजी घेतात आपल्या रम्याची. तिला हवंय नकोय ते बघतात, तिला काय हवं सतत त्याच्यासाठी प्रयत्न करतात. खरं म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे असं मला तरी वाटतंय. तेव्हा मंजू बोलते, हो ताई, यावेळी पण मी पण हेच म्हणेन. रम्या थांबली ना पार्थसाठी, पण आता पार्थचं पण लग्न झालंय. तेव्हा वसू बोलते, हो झालंय ना, आणि आता त्यांच्या लग्नाचं काय होतंय ते आपण बघतोच आहे ना. तेव्हा मिथून बोलतो, त्यांचं ते बघून घेतील ना, तुम्ही फक्त आपल्या रम्याची काळजी घ्या, रम्याकडे लक्ष द्या, म्हणजे तिला आशेवर ठेवू नका. माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्याकडे, बाकी काही नाही. तेव्हा विक्रम बोलतो, एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचे वसुताई, हे बघा हा मुलगा खूप चांगला आहे, कुटुंब चांगलं आहे, आणि मुलाला मी आणि मानिनीला अगदी लहानपणापासून ओळखतोय. खरं तर रम्यासाठी अतिशय उत्तम मुलगा आहे, खरंच सांगतो मी. तेव्हा मानिनी बोलते, वसुताई आपली मुलं खुश तर आपण खुश ना. रम्या एकदा नांदायला लागली ना तर तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पण पूर्वीसारखं सुख दिसेल आम्हाला. तेव्हा वसू मनात बोलते, आता काय बोलू मी, माझ्या रम्याचा आनंद खरा तर पार्थशी लग्न करण्यातच आहे, आणि अजूनही तिने आशा सोडलेली नाहीये. पण विक्रम म्हणतोय तेही चुकीचे नाहीये, आई म्हणून तिच्या भल्याचा मी विचार करायलाच हवा. तेव्हा विक्रम म्हणतोय, ताई आता तू काही फार विचार करू नकोस, एकदा रम्याला आपण मुलगा दाखवून तर देऊ ना. कदाचित मुलगा बघितल्यावर तिला आवडेल सुद्धा, आणि नाही आवडला तर ती नाही म्हणू शकते की नाही, पण एकदा मुलगा बघून घ्यायला काय हरकत आहे म्हणतो मी. तेव्हा प्लीज तू रम्याला प्लीज कन्व्हिन्स कर, ते आज संध्याकाळी येणारे चहा पाण्यासाठी. तेव्हा रम्याला आता तयार करण्याची जबाबदारी तुझी, प्लीज. तेव्हा वसू बोलते, बघते प्रयत्न करून. तेव्हा वसू जाते. तेव्हा मानिनी मनात बोलते, एकदा रम्या का मार्गी लागली म्हणजे वसुताई पण शांत होतील, मग बरंच काही मार्गी लागेल, खात्री आहे मला. रम्या इकडे खोली तिथे तिचा कपबोर्ड उघडते आणि बोलत असते की पार्थ तू दिलेले गिफ्ट्स सगळ्या आठवणी अगदी सांभाळून ठेवल्या आहेत रे मी, पण तुला सांभाळू शकले नाही. तू जर माझं प्रेम मान्य केलं असतं तर आज आपण एकत्र असतो पार्थ, नवरा बायको म्हणून. जे मला हवं होतं ते घडलं नाही पार्थ, पण जे तुला हवं होतं ते सुद्धा घडलं नाही पार्थ. त्या क्षणी तुला माझी आठवण का नाही आली? तू का माझ्याशी असा वागतोयस पार्थ? का समजून घेत नाहीयेस माझं तुझ्यावर असलेलं प्रेम? तेव्हा वसू बोलते की तो तुला कधीही समजून घेणार नाही रम्या, हे तुला का समजत नाहीये? तेव्हा रम्या बोलते, नाही आई, तो समजून घेईल मला पार्थ. एकदा काव्य गेली ना त्याच्या आयुष्यातून निघून तर मग तो माझाच आहे. तेव्हा वसू बोलते, खरंच हात जोडले तुझ्या पुढे रम्या, अगं कुठून आणतेस आशा, एवढी आशा, कठीण आहे ग तुझं. तेव्हा रम्या बोलते, नाही आई, एकदा का आपण मनापासून प्रेम केलं तर काहीच कठीण नसतं. तेव्हा वसू बोलते, सोडून दे ग बाळा माझं, ऐक माझं, तू ज्याला इतकी वर्ष आपलं मानलंस तो तुझा कधीच नव्हता ग, आणि यापुढेही नसणार आहे. त्याला जर तुझी काळजी असती ना रम्या तर त्याने तुझी पर्वा केली असती, तुझे प्रयत्न समजून घेतले असते. तेव्हा रम्या बोलते, अगं केली ना मग त्याने पर्वा माझी, मी आत्महत्या करते हे कळल्यावर स्वतःचा साखरपुडा सोडून आला होता की नाही आई? तेव्हा वसू बोलते, आणि काय केलं त्याने? तुला दम भरला आणि पुन्हा गेला साखरपुडा करायला. तुला कळत कसं नाहीये रम्या? तो प्रत्येक वेळेला तुला नाकारून पुढे गेला रम्या, आणि प्रत्येक वेळेला माझा जीव तुटला.
तू रडून दमून झोपून जायचीस ग आणि मी रात्रभर तुझ्या डोक्यावरून हात फिरवत राहायची. रम्या ऐक ना बाळा, आजवर तू फक्त तुझ्या मनाचं ऐकलंस ना, तर आज फक्त एकदा या आईचं ऐक ना. जसं जसं तू फक्त पार्थचा विचार करत आलीस ना, तसं आज एकदा फक्त या आईचा विचार करशील. ऐक ना रम्या बाळा, पार्थचा विचार करणं सोडून दे ग. अगं त्याला नाही वाटत तुझ्याबद्दल काही. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि बोलतो हे खोटं आहे. तेव्हा मानिनी इकडे विक्रमला गोळ्या देत असते आणि विचारते कसला विचार करताय. तेव्हा विक्रम बोलतो की हे स्थळ आणून मी तेव्हा मानिनी बोलते अगदी उत्तम केलंय. म्हणजे मी आजच तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आजच राजकुमारही शोधला आणि आपल्या मुलांचा संसारही वाचवला. तेव्हा विक्रम बोलतो नाही, वसुताई गेली रम्याला कन्व्हिन्स करायला, पण रम्या तिचीच मुलगी, तिच्यापेक्षाही हट्टी. वसुताई हिच्या प्रेमात आणि ही पार्थच्या प्रेमात. एवढा सगळा घाट घातलाय खरा, रम्याने नाही म्हणायला नको. तेव्हा मानिनी बोलते होईल हो, सगळं नीट होईल. वसुताईंना हे पटलेलं आहे असं वाटतं मला. आज त्यांच्या नजरेतच दिसलं. त्या समजवतील रम्याला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा तिथे नंदिनी येते आणि बोलते आई मला बोलायचं होतं तुमच्या दोघांशी. तेव्हा विक्रम बोलतो अगं मग बोल ना, परवानगी कशाला घेते. तेव्हा नंदिनी बोलते मला आभार मानायचे तुमच्या दोघांचे. तेव्हा नंदिनी बोलते बाबा रम्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राचा मुलाचं स्थळ आणलं, थँक्यू. नाही खूप अनएक्सपेक्टेड होतं हे सगळ्यांसाठी, पण खूप गरज होती याची आणि इतकी छान गोष्ट झाली आज, थँक्यू तर म्हणायला हवंच ना. तेव्हा विक्रम बोलतो रम्या कितीही वेगळा विचार करत असली तरी तिच्या भल्याचा विचार आपणच करायचा ना. तेव्हा मानिनी बोलते आणि खरं तर सगळ्यांच्याच भवितव्यासाठी हे योग्य होतं, मुख्यतः काव्य आणि पार्थ, हो की नाही. आता फक्त रम्याने ते मान्य करायला हवं. तेव्हा नंदिनी बोलते नाही करेल ती मान्य, आपण फक्त पॉझिटिव्ह राहूयात. आणि खरं तर रम्याबद्दल राग नाही आहे माझ्या मनात. आता ती जर याला हो म्हणाली तर तिचंही भलं होईल आणि काव्याचाही संसार सुरळीत होईल. यापेक्षा कुठलीच मोठी गोष्ट नसेल माझ्यासाठी. मला माहिती आहे काव्य तुमच्याशी घरात कोणाशीच नीट वागत नाही, तरीही तुम्ही तिच्या सुखाचा विचार करताय, थँक्यू. तेव्हा मानिनी बोलते अगं किती वेळा थँक्यू बोलशील. हे बघ काव्याचं सुख आणि पार्थचं सुख हे आता एकमेकांवर अवलंबून असणार आहे, त्यामुळे आम्ही काव्याचा विचार केला काय, पार्थचा विचार केला काय, एकूण एकच. तेव्हा विक्रम बोलतो नाही पण तू येऊन हे स्वतःहून येऊन सांगितलंस, खूप छान वाटलं. इकडे पार्थ रम्या आणि वसुताईकडे येतो आणि बोलतो मला रम्याबद्दल काहीच वाटत नाहीये, असं नाहीये. तेव्हा रम्या खुश होते. तेव्हा वसू बोलते काय बोलतोस तू पार्थ, म्हणजे तुला रम्याबद्दल. तेव्हा पार्थ बोलतो वाटतं ना, एक मित्र म्हणून तिची काळजी वाटते, तिच्याबद्दल आपुलकी वाटते. मलाही वाटतं तिने मूव्ह ऑन व्हावं. रम्या तू माझी पहिली मैत्रीण आहेस, पण तू माझ्याशिवाय कोणाला भेटलीच नाहीयेस. ज्या नजरेने तू मला बघतेस तसं तू कोणाला पाहिलंच नाहीस. हे जर का असंच करत राहिलीस तर कसं होईल मला सांग. तुझा मिस्टर राईट तुझ्या बाजूला असेल पण तुला कळणार नाही. तू म्हणतीयस ना तू मूव्ह ऑन झालीये, मग तो मुलगा तुला भेटायला येणार आहे, त्याला भेटायला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा वसू पण बोलते रम्या अगं विक्रमने खरंच तुझ्यासाठी उत्तम स्थळ आणले ग, एकदा विचार करायला काय हरकत आहे बाळा. तेव्हा पार्थ बोलतो मी तर म्हणतो भेटायला काय हरकत आहे, भेटून घे, नाही आवडलं तर सरळ रिजेक्ट कर. जसं तू माझ्या डिझाईन रिजेक्ट करतेस आणि तुला हवं तसं करून घेते तसंच. हे बघ हो म्हणायची सक्ती नाही. हे बघ या जगात आपली गाठ कोणाला तरी कुणाशी तरी बांधलेली आहे. यू नेव्हर नो, जो मुलगा तुला भेटायला येणार आहे त्याला बघितल्या क्षणी तुला वाटू शकतं ही इज द वन. तेव्हा वसू बोलते बघितलंस रम्या किती मनापासून समजवतोय तुला, एकदा विचार करायला काय हरकत आहे सांग ना. तेव्हा पार्थ बोलतो रम्या प्लीज. तेव्हा रम्या बोलते ठीक आहे पार्थ, तुझी इच्छा आहे ना मी त्या मुलाला भेटावं, भेटते. तेव्हा दुसऱ्या दिवशी इकडे पाहुणे येतात संध्याकाळी आणि विक्रम बोलतो आशिष बघ अमेरिकेचं तेज चढलंय तुझ्यावर चेहऱ्यावर. तेव्हा आशिष बोलतो अरे अमेरिकेचे नाही भारताचंच तेज तुझ्यावर झळकतंय. तेव्हा त्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा मानिनी घरातल्या सगळ्यांची ओळख करून देत असते. तेव्हा सगळे गप्पा मारत असतात. विक्रम म्हणतो अरे तुम्ही काही घेतलंच नाही. तेव्हा आशिष बोलतो आम्हाला काही नको, आमचा मुलगा आमच्या सुनेला बघायला आलाय, ती आल्याशिवाय तो काही खाणार नाही. तेव्हा मानिनी बोलते ती बघ आली रम्या. तेव्हा विक्रम बोलतो बघ आशिष तुम्ही आमच्या रम्याला व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलंच आहे. तेव्हा विक्रम रम्याला ओळख करून देत असतात की त्यांचा मित्र, त्यांचा मुलगा, त्याच्या आईची. तेव्हा मानिनी बोलते बरं प्रतीक तू काय करतोस. तेव्हा प्रतीक बोलतो आंटी मी फायनान्समध्ये आणि मोठमोठ्या कंपनींचे पैसे इन्व्हेस्ट करतो. तेव्हा वसू बोलते अरे वा. तेव्हा वसूही सांगते आमच्या रम्याने इंटेरियर डिझायनरमध्ये मास्टर्स केले. खरं तर आमच्या रम्याचे वडील ती लहान असतानाच गेले. तिने लवकरच स्वतःला सावरलं आणि मलाही सांभाळलं. ती फक्त डिझायनिंगमध्ये मास्टर नाही बरं का, आणि कुकिंगमध्ये आणि पेंटिंगमध्ये सुद्धा मास्टर आहे. आता तिच्या हातचे तुम्ही कांदे पोहे खाल ना तर तुमच्याच लक्षात येईल. तेव्हा वसू रम्याला सगळ्यांना पोहे द्यायला सांगते. तेव्हा आशिष बोलतो छान झाले हं पोहे. प्रतीकची आई पण बोलते छान झाले, खरंच खूप छान झाले. तेव्हा आशिष बोलतो आता मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो, आमची रम्याकडनं काहीच अपेक्षा नाही. खरं तर या दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी द्या फक्त.
तेव्हा अनुजा बोलते हो ना, आणि मुलगी आम्हाला पसंत आहे. प्रतीक तुझं काय उत्तर आहे? तेव्हा प्रतीक पण बोलतो हो पसंत आहे. तेव्हा वसू बोलते बाळा रम्या, हवं तर तू आणि प्रतीक थोडा गप्पा मारा. तेव्हा मानिनी पण बोलते हो ना, अगदीच तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायचं असेल तर मनमोकळेपणे गप्पा मारा. तेव्हा रम्या बोलते तुम्ही आणि तुमची फॅमिली खरंच खूप चांगले माणसं आहात. तुमच्या घरी जर मी सून म्हणून आले तर खरंच माझं नशीब असेल. इतक्या मोठ्या मनाचा नवरा आणि सासू सासरी मिळायला भाग्य लागतं. तेव्हा मानिनी बोलते रम्या काय बोलतेस तू? तेव्हा रम्या बोलते मामी अगं एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायला आलेत ते. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा रम्या बोलते मग त्यासाठी त्यांचं कौतुक करायला नको का? आणि ही गोष्ट जर यांना माहीत नसेल तर आपणच ती सांगायला हवी. तुम्ही एका लग्न झालेल्या आणि मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीशी तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला आला आहात. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.